मित्रांनो नमस्कार. विरंगुळावर तुमचं स्वागत आहे. आजची आपण जी माहिती घेणार आहोत ते अतिशय पूजनीय असं झाड आहे आणि प्रत्येक घरामध्ये त्याची पूजा होतेच. प्रत्येकाच्या अंगणात हे झाड असतंच. त्याचे औषधी वैशिष्ट्यसुद्धा अनेक आहेत. औषधी गुणधर्मसुद्धा अनेक आहेत आणि त्याच्यामुळेच कदाचित त्याला पूजेत स्थान मिळालं असेल. वातावरणात ऑक्सिजन वाढवण्यासाठी हे झाड खूप मदत करतं आणि ह्या झाडाचं नाव आहे तुळस. हे प्रत्येकाच्या अंगणात, प्रत्येकाच्या कुंडीत हे झाड असावंच आणि असतंच आणि त्याची पूजासुद्धा आपण केली पाहिजे. त्याचं कारण असं की याचे औषधी गुणधर्म अनेक आहेत. जसं की तुळस हे 2 प्रकारांमध्ये असते. पहिली म्हणजे हिरवी तुळस, म्हणजे तिची पानं हिरवी असतात, त्याला राम तुळससुद्धा म्हणतात. आणि दुसरी ही जी माझ्यासमोर आहे, त्याला कृष्ण तुळस म्हणतात. तिची पानं साधारणतः काळ्या प्रकारची असतात, काळ्या रंगाची असतात. आणि तुळशीचे गुणधर्म, औषधी गुणधर्म खूप जास्त आहेत. म्हणजेच तुळस ही डायुरेटिक आहे. म्हणजे डायुरेटिक प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. जसं की किडनीमध्ये युरिनचं प्रमाण वाढवून त्याच्यामध्ये जे सॉल्ट वगैरे आहे त्याचं एक्सक्रिशन वाढवण्यासाठी ही तुळस याचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुळस ही हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट तुळशीमध्ये भरपूर आहेत आणि तुळस महत्त्वाचं म्हणजे तुळस ही ॲडॉप्टोजेनिक आहे. ॲडॉप्टोजेनिक म्हणजेच काय? तुळस खाल्ल्यामुळे ताणतणाव कमी होऊ शकतो. तुळस खाल्ल्यामुळे पचनसुद्धा सुधारतं आणि असे अनेक औषधी गुणधर्म या तुळशीचे आहेत आणि म्हणून तुळस ही आपल्या अंगणात असावीच. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.